आज मी तुम्हाला एका आईची गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट ऐकल्यावर कदाचित तुमच्या डोळ्यात देखील पाणी येईल. कारण ही गोष्ट आहे एका आईच्या त्यागाची आणि एका मुलाच्या कृतज्ञतेची. साताऱ्याजवळच्या एका छोट्याशा गावात शांता नावाची एक विधवा स्त्री राहत होती. तिचा एकुलता एक मुलगा होता, रोहन. रोहन फक्त 5 वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचं अपघातात निधन झालं. त्या दिवसापासून शांताताईच आई होती आणि वडीलही. दिवसा ती लोकांच्या शेतात मजुरी करायची आणि रात्री गावातल्या घरामध्ये पोळ्या लाटायची. कष्ट इतके की रात्री झोपताना देखील तिचे हात दुखायचे. पण चेहऱ्यावर कायम एकच हसू असायचं. कारण तिचं एकच स्वप्न होतं, माझा मुलगा मोठा अधिकारी व्हावा. रोहन अभ्यासात खूप हुशार होता, पण घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. एक दिवस शाळेतून नोटीस आली, 10वीच्या परीक्षेची फी भरायची होती. शांताकडे एकही रुपया नव्हता. त्या रात्री ती संपूर्ण रात्र जागी होती. घरात विकण्यासारखं देखील काहीच नव्हतं. फक्त लग्नाच्या दिवशी नवऱ्यानं घातलेलं एक छोटंसं मंगळसूत्र. सकाळी ती सोनाराकडे गेली. कापऱ्या हातांनी मंगळसूत्र काउंटरवर ठेवलं. सोनार म्हणाला, ताई, ही विकू नका. शांता हसली आणि म्हणाली, दागिना गळ्यात असला तर फक्त शोभा वाढते, पण मुलगा शिकला तर संपूर्ण आयुष्य उजळेल. हे शब्द ऐकून सोनाराच्या डोळ्यात देखील पाणी आलं. परीक्षेची फी भरली. रोहनने 10वीत जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवला. सगळं गाव आनंदात होतं. पण पुढचं शिक्षण, पुन्हा पैशांचा प्रश्न. शांताने आणखी कामं सुरू केली. तिने स्वतःसाठी नवीन साडी घेणं बंद केलं. दिवाळीत गोडधोड बनवणं बंद केलं. पण मुलाच्या पुस्तकामध्ये कधी कमी पडू दिलं नाही. अशीच वर्ष सरत गेली. रोहन इंजिनियर झाला. नंतर परदेशात नोकरी मिळाली. गावभर त्याचं कौतुक होत होतं. तो आईला म्हणाला, आई, आता तुला काम करायची गरज नाही. आई फक्त हसली. रोहन परदेशात गेला. सुरुवातीला रोज फोन यायचा, मग आठवड्यातून एकदा, मग महिन्यातून एकदा. शांताला त्याची खूप आठवण यायची, पण ती स्वतःला समजवायची, मुलगा आता मोठा झाला आहे, कामामध्ये व्यस्त असेल. एक दिवस शांताताई अचानक आजारी पडल्या. शेजाऱ्यांनी रोहनला फोन केला. रोहन लगेच भारतात आला. आईला हॉस्पिटलमध्ये पाहून तो रडू लागला. आईने त्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि म्हणाली, रडू नको बाळा, तू आलास ना, आता मी बरी आहे. हॉस्पिटलमधून घरी आल्यावरती रोहनने आईला म्हटलं, आई, उद्या सकाळी तयार राहा. आईने विचारलं, कशासाठी? तो म्हणाला, सरप्राईज आहे. दुसऱ्या दिवशी रोहन आईला एका मोठ्या बंगल्यासमोर घेऊन गेला. गेटवरती मोठ्या अक्षरामध्ये लिहिलं होतं, शांता निवास. आई आश्चर्यचकित झाली. रोहन तिच्या पायाशी बसला आणि रडत म्हणाला, आई, माझ्याकडे आज जे काही आहे ते तुझ्या त्या मंगळसूत्रामुळे आहे. तू तुझं सुख विकलं, माझं भविष्य घडवलंस. हा बंगला, ही गाडी, हे सगळं तुझं आहे. इतक्यात रोहनने एक छोटासा डबा आईच्या हातात ठेवला. आईने तो डबा उघडला. आत अगदी तसंच नवं मंगळसूत्र होतं. रोहन म्हणाला, हे सोन्याचं आहे, पण तुझ्या त्यागा इतकं मौल्यवान कधीच होणार नाही. शांताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती फक्त एवढंच म्हणाली, मला बंगला नको होता रे, मला फक्त तू हवा होतास. रोहन आईच्या कुशीत शिरला आणि अनेक वर्षांनी दोघंही मनमोकळेपणाने रडले.